प्रश्नोपनिषद. भारद्वाजाचे पुत्र शुकेश आणि शिवकुमार, सत्यकाम आणि गर्ग गोत्रात जन्मलेले सूर्यमणी आणि कौशल आणि कबंदीचे अश्वलायन, भार्गवाचे पंतू आणि विदर्भात राहणारे तात्या ऋषी हे 6 प्रसिद्ध ऋषी होते, जे वेदाभ्यासी व परब्रह्मच्या शोधात असताना भगवान पिप्पलाद ऋषीकडे गेले. अभिमुख परब्रह्म. त्यानंतर कात्या ऋषींचा नातू कबंदी याने पहिला प्रश्न विचारला, ज्या सुप्रसिद्ध आणि विशिष्ट कारणांमुळे संपूर्ण लोक विविध रूपात जन्म घेतात. भगवान पिप्पलाद म्हणाले, हे निश्चित आहे की सूर्य हा जीवन आहे, चंद्र रई आहे आणि त्याचे कोणते तरी स्त्री रूप आहे. पृथ्वी, प्रकाश, प्राणी, निराकार, आकाश, वायू या सर्व गोष्टी स्त्री रूप आहेत, म्हणून सर्व गोष्टी असू शकतात. पहिले आणि ज्ञात मूर्त आहेत. रात्रीनंतर उगवणारा सूर्य पूर्वेकडे प्रवेश करतो. ते पूर्व दिशेचे जीवन आपल्या किरणांमध्ये सामावून घेतो, जे दक्षिण दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, खाली लोक, वरचे लोक आणि दिशांमध्ये भाग प्रकाशित करतात. त्याद्वारे सर्व जीव सर्व जगाला आपल्या किरणांमध्ये धारण करतात. उगवणारा सूर्य आहे, वैश्वानर अग्नी आहे, जीवनाचे सार्वत्रिक रूप आहे. हे ऋचाने आपल्याला आज सांगितले आहे. पूर्णपणे मध्यवर्ती, सर्वज्ञ, सर्वांगीण प्रकाश, उष्णता देणारा सूर्य अद्वितीय आहे. सर्व किरणांसह हा सूर्य सर्व प्राणीमात्रांच्या जीवनाप्रमाणे उगवतो. संवत्सर हा 12 महिन्यांचा कालाविधी आहे आणि त्याला 2 आयन आहेत. दक्षिण आणि उत्तर असे लोक आहेत. ते कर्म मानून मनोभावे पूजा करतात आणि इच्छित आणि पुण्यपूर्ण कर्म करतात. ते चंद्राच्या जगात पोहोचतात. ते पुन्हा परत येतात. त्यामुळे संतती प्राप्तीची इच्छा असणारे हे ऋषी दक्षिण मार्गाची प्राप्ती करतात. पितृयान नावाचा हा मार्ग आहे. जे तपश्चर्या आणि ब्रह्मचर्य याबरोबरच अध्यात्म आणि भक्तीद्वारे भगवंताचा शोध घेतात आणि उत्तरायण मार्गाने सूर्यावर विजय मिळवतात, हे सूर्याच्या जीवनाचे केंद्र आहे. हे एक पवित्र आणि निर्भय पद आहे. ही अंतिम गती आहे, त्यामुळे ते परत येत नाहीत. अशा प्रकारे हे प्रतिबंध पुनरावृत्तीचे प्रतिबंध आहे. सूर्य सर्वांचा 5 पायांचा पिता, 12 आकृती असलेला जल उत्पादक स्वर्गापेक्षाही उंच ठिकाणी आणला जातो आणि इतरांचे म्हणणे आहे की 7 चाकी 6 आरोवाला गाडीत बसलेली व्यक्ती सर्वांना चांगली ओळखते. महिना स्वतः प्रजापती आहे. त्यांचा कृष्ण पक्ष येथे आहे. शुक्ल पक्ष हे जीवन आहे. म्हणून हे ऋषी शुक्ल पक्षाच्या काळात निस्वार्थपणे त्यागाची कर्तव्य पार पडतात. ज्यांना इतर ऐहिक सुखे हवे आहेत ते कृष्ण पक्षाच्या काळात यज्ञादी शुभविधी करतात. अन्न स्वतःच वाढवते, कारण त्यातून वीर्य तयार होते. त्या वीर्यापासून हा संपूर्ण जीव जन्माला येतो. प्रजापती व्रताचा विधी जो निश्चयाने करतो ते जोड्या तयार करतात. ज्याची तपश्चर्या आणि ब्रह्मचर्य आहे, त्याने सत्तेची स्थापना केली आहे, त्यालाच ब्रह्मलोक प्राप्त होतो. ज्याच्याकडे कपट आणि खोटेपणा नाही आणि भ्रम किंवा फसवणूक नाही, त्यांना शुद्ध ब्रह्मलोक मिळतात. यानंतर विदर्भातील भार्गवाने पिप्पलाद ऋषींना विचारले, भगवान, किती देवता प्रजेला धारण करतात? त्यापैकी कोण हे प्रकाशित करतात? तरीही मला सांगा की या सर्वांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? प्रसिद्ध पिप्पलाद भार्गवांना म्हणाले की ते प्रसिद्ध आकाश हेच देवता आहे. वायू, अग्नी, जल, पृथ्वी, वाणी, नेत्र, श्रोत्र आणि मन हेही देवता आहेत. ते सर्वजण आपली शक्ती व्यक्त करतात आणि अभिमानाने सांगतात की हे शरीर आम्ही एक आश्चर्य देऊन धारण करून ठेवले आहे. त्यांनी प्रलोभनात पडू नये असे प्राणस्थ प्राण यांनी सांगितले. माझे हे रूप मी 5 भागात विभागून या शरीराला आश्रय देऊन वाहून नेतो. हे ऐकून हे ते अविश्वासू राहिले. तो जीव अभिमानाने शरीरातून वरच्या बाजूने बाहेर पडताना दिसत होता. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याच्यासोबत इतरही त्याच्या शरीरातून बाहेर पडू लागले आणि तो थांबला तेव्हा इतर सर्व देवताही थांबले. मग ज्याप्रमाणे मधमाशांचा राजा बाहेर पडतो, त्याचप्रमाणे शहरातील सर्व मधमाशा त्याच्याबरोबर बाहेर पडतात आणि तो बसला की सारे खाली बसतात. अशीच अवस्था या सर्वांची झाली. त्यामुळे प्राणाचे वाणी, डोळे, श्रवण आणि मन यांचे विशेषत्व व श्रेष्ठत्व अनुभवून ते प्रसन्न झाले व प्राणाची स्तुती करू लागले. हे जीवन अग्नीसारखे तापलेले आहे. हा सूर्य आहे, हा ढग आहे, हा इंद्र आहे, ही हवा आहे. ईश्वराचे हे जीवन स्वरूप पृथ्वीच आहे. त्याला सत्य, असत्य आणि अमर म्हणतात. तेही जीवन आहे. रथाच्या चाकाच्या नाभीला
जोडलेल्या प्रवक्त्याप्रमाणे ऋग्वेदातील संपूर्ण स्तोत्रे आहेत. यजुर्वेदाचे मंत्र, सामवेदाचे मंत्र, यज्ञकर्ते आणि ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे अधिकारी वर्ग हे सर्व त्यांच्या जीवनात अंतर्भूत आहेत. हे आत्मा तू निर्माता आहेस, गर्भात फिरणारा तूच आहेस आणि आईवडिलांच्या अनुषंगाने जन्म घेणारा तूच आहे. हे सर्व प्राणी नक्कीच तुम्हाला नैवेद्य देतात, जे तुमच्या आणि आपणासारख्या इतर आत्म्यांसह स्थित आहेत. हे आत्मा, देवांसाठी तू सर्वोत्तम अग्नी आहेस, पितरांसाठी स्वतः प्रथम येते. अथर्व हे अंगिरा इत्यादी ऋषींनी आचरणात आणलेले सत्य आहे. हे आत्मा, तू इंद्र, रुद्र आणि तेजाने संपूर्ण रक्षक आहेस. अंतरात भटकणारा तूच आहेस. तू सूर्य आहेस, सर्व दिव्यांचा स्वामी आहेस. हे प्राण, जेव्हा तू ढगाचे रूप धारण करतोस आणि पृथ्वीवर सर्वत्र पाऊस पाडतोस, मग आपल्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे अन्न तयार होईल हे जाणून तुमचे सर्व लोक आनंदी होतात. हे प्राण, संस्काराने रहित असूनही तू सर्वश्रेष्ठ ऋषी आहेस. आम्ही तुमच्यासाठी अन्न पुरवणार आहोत आणि तुम्हीच भक्षक आहात. तुम्ही सर्व जगाचे परमगुरू आहात. आकाशात विहार करणारा हा प्राण, तूच आमचा बाप आहेस. हे प्राण, तुझे रूप वाणीत आहे आणि परिसरात आणि डोळ्यात किंवा मनात जे काही आहे ते कल्याणमय बनवा. आपण उत्क्रमण करू नका. हे दृश्य जग आणि काही स्वर्ग त्यात वसलेले आहेत, ते सर्व जीवनाच्या नियंत्रणाखाली आहेत. जशी माता आपल्या मुलांचे रक्षण करते, त्याचप्रमाणे आमचे रक्षण करा आणि आम्हाला तेज आणि बुद्धी प्रदान करा. अशा प्रकारे दुसरा प्रश्न संपला. कौशलदेशी अश्वलायनने महात्मा पिप्पलादांना विचारले, हे प्रभू, हे जीवन कशापासून उत्पन्न होते, ते या जीवनात कसे येते आणि ते कसे विभागले जाते आणि कसे स्थित आहे, तो कसा उलटतो, शरीरातून बाहेर पडतो, तो बाह्य जगाला कसा नीट धरून असतो, मन आणि इंद्रियांना शरीरात वसलेले जग कसे जाणवते. तेव्हा महर्षी म्हणाले की तुम्ही फार कठीण प्रश्न विचारता, पण मला वेद चांगले माहीत आहे, म्हणून मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतो. या जीवनाची उत्पत्ती ईश्वरापासून झाली आहे. ज्याप्रमाणे सावली जेव्हा माणूस असतो तेव्हाच होते, अशा रीतीने हा प्राण या भगवंतावरच अवलंबून आहे आणि मनाने केलेल्या संकल्पामुळे ते या शरीरात येते. ज्याप्रमाणे चक्रवर्ती महाराज स्वतः स्वतंत्रपणे अधिकारी नेमतात, तुम्ही या गावांमध्ये राहा, तुम्ही त्या गावांमध्ये राहा, अशा प्रकारे हा मुख्य प्राण इतर प्राणांची स्वतंत्रपणे स्थापना करतो. तो प्राण गुदद्वारात आणि वर्तमानात अपान ठेवतो. तो स्वतःच तोंड आणि नाकातून प्रवास करतो. हे डोळे आणि श्रोत्रांमध्ये स्थित आहे आणि शरीराच्या मध्यभागी समान राहतो. हीच हवा आणि या प्रणालीमध्ये हवनात केल्या जाणाऱ्या इतर गोष्टी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे संपूर्ण शरीरात पोहोचल्या पाहिजेत. त्याच्यापासून या 7 ज्वाला निघतात, जे विषय प्रकाशित करतात. हा प्राण हृदय देशात राहतो. या हृदयात मुळात 100 नाडींचा समाज आहे. त्याच्या प्रत्येक नाडीला 100 फांद्या असतात. प्रत्येक शाखेत 72,000 नाड्या असतात. यामध्ये हवा फिरते आणि आणखी एका वाहिनीद्वारे उदान हवा वरच्या दिशेने प्रवास करते. पुण्यकर्मातून तो मनुष्याला पुण्यलोकात घेऊन जातो. पापी कर्मामुळे मनुष्य आत्म्याला पापकर्मात घेऊन जातो आणि पापी व पुण्यपूर्ण दोन्ही कर्मांनी आत्मा मानवी शरीरात नेतो. हे निश्चित आहे की सूर्य हे बाह्य जीवन आहे. या नेत्र संबंधित जीवावर आशीर्वादांचा वर्षाव होतो. हेच घडते. आपण पृथ्वीवरील हवेच्या शक्तीच्या रूपातील देवता हे माणसाच्या अपान वायूला स्थिर करते. आकाश हे पृथ्वी आणि स्वर्ग यामधील अंतराळ जग आहे. तो समान आहे. वायू स्वतःच व्यान आहे. प्रसिद्ध तेज हे उदान, त्यामुळे त्यांच्या शरीरातील तेज शांत होते आणि मनात विलीन झालेल्या इंद्रियांसह आत्मा पुनर्जन्म घेतो. ज्याचा संकल्प असतो तो आत्मा संकल्पासह मुख्य प्राणात स्थित होतो. मुख्य प्राणशक्ती त्याच्या मनासह जी इंद्रियांनी सुसज्ज असते, ती आत्म्याला त्याच्या संकल्पानुसार वेगळ्या वेगळ्या जगात किंवा प्रजातींमध्ये घेऊन जाते. अशा प्रकारे जीवनाचे रहस्य जाणणाऱ्या कोणत्याही विद्वानांचा वंश कधीच नष्ट होत नाही, तो अमर होतो. या विषयांवरील हा पुढील श्लोक आहे. प्राणाची उत्पत्ती, स्थान, उत्पत्ती आणि व्याप्ती तसेच 5 आध्यात्मिक भेद चांगल्या प्रकारे जाणून घेतल्याने मनुष्य अमृताचा अनुभव घेतो. त्यानंतर सोयनी ऋषींनी प्रसिद्ध पिप्पलाद मुनींना विचारले, या मानवी शरीरात देव कोण झोपतो, अजून कोण जागं राहतं,
कोणता देव स्वप्न पाहतो, हे सुख कोणाला मिळतं, यामध्ये हे सर्व निश्चितपणे पूर्णपणे वास्तव्य करतात, हा माझा प्रश्न आहे. ते प्रसिद्ध महर्षी त्यांना म्हणाले, ज्याप्रमाणे मावळत्या सूर्याची सर्व किरणे या तेजोमंडळाने एक होतात, मग जागृत झाल्यावर त्यांचा विस्तार होतो, त्याचप्रमाणे झोपेच्या वेळी या सर्व इंद्रियेही परमात्म्याच्या मनात एक होतात. त्यामुळे यावेळी हा आत्मा ना ऐकतो, ना पाहतो, ऐकत नाही, चव घेत नाही, स्पर्श करत नाही, बोलत नाही, स्वीकारत नाही किंवा समागमाचा आनंद घेत नाही, तसेच मूत्र आणि विष्ठा बाहेर टाकत नाही. ते फक्त काम करत नाही, तो ज्यावेळी झोपलेला असतो असे लोक म्हणतात. त्या भौतिक नगरीत केवळ 5 जीवरूपे अग्नी जागृत राहतात. हे प्रसिद्ध अपान म्हणजे गर्भपत्य अग्नी, व्यान अन्वहार्य पचनाचे नाव दक्षिणाग्नी आहे. गारपत्य अग्नीचे जो उचलतो आणि नेतो, अग्नि प्रणयानाचे आवाहन करणे हे केवळ उचलून वाहून नेल्यामुळे जीवन आहे. जो वरचा श्वास आणि खालचा श्वास असतो, जणू ते दोघेही अग्निहोत्र्याचे बळी आहेत. जो समान भावनेने सर्वांपर्यंत पोहोचतो, म्हणून ज्याला समान म्हणतात. जो हवन करतो तो ऋत्विक होय. प्रसिद्ध मन हे यजमान आहे. इच्छित परिणाम म्हणजे उदान. ते उदान स्वतः या मनुष्य समान यजमानाला रोज झोपेच्या वेळी ब्रह्मलोकात पाठवते, म्हणजेच हृदयाची पोकळीच्या गुहेत जाते. या स्वप्नावस्थेत हा परमात्मा आपला महिमा अनुभवतो. जे दिसले ते त्याने पुन्हा पुन्हा पाहिले, पुन्हा पुन्हा ऐकले, ते पुन्हा पुन्हा ऐकले. वेगवेगळ्या देशांमध्ये आणि दिशादिशांमध्ये पुन्हा पुन्हा अनुभवलेले विषय पुन्हा अनुभवतात. इतकेच नव्हे तर पाहिलेले आणि न पाहिलेले, ऐकलेले आणि न ऐकलेले, अनुभवलेले न अनुभवलेले, अस्तित्वात असलेले आणि नसलेले, हे सर्व या प्रकारे पाहिले आहे आणि त्याने स्वतः सर्व काही साध्य झालेले पाहिले आहे. जेव्हा तो जोरदार वाहणाऱ्या वाऱ्याने भारावून जातो, या स्थितीत आत्म्याच्या रूपातील देवता स्वप्ने पाहत नाहीत. त्यावेळी मानवी शरीरातील आत्मा या गाढ झोपेच्या आनंदाचा अनुभव घेतो. तू विचारलेली 5वी गोष्ट अशा प्रकारे समजून घेतली पाहिजे. प्रिये, ज्याप्रमाणे संध्याकाळी अनेक पक्षी आपल्या घरी झाडावर जाऊन आरामात राहतात, त्याचप्रमाणे पृथ्वीसारख्या घटकांपासून ते जीवसृष्टीपर्यंत सर्व काही खाली नमूद केल्याप्रमाणे ईश्वरात आनंदाने आश्रय मिळवतात. पृथ्वी आणि तिचे तंत्र, सूक्ष्म गंध, पाणी आणि रसतंत्र, प्रकाश आणि स्वरूपतंत्र, वायू आणि स्पर्शतंत्र, आकाश आणि ध्वनितंत्र, नेत्र इंद्रिय आणि दृश्यमान वस्तू, लहान इंद्रिये आणि श्रवण वस्तू, घ्राणेंद्रिये आणि श्रवण वास घेणे, चव आणि चवीच्या वस्तू, त्वचेची भावना आणि स्पर्शात येणारी वस्तू, वाणीची संवेदना आणि वाणीत येणारे शब्द, दोन्ही हातात धरता येणाऱ्या वस्तू, उपस्थितीत असलेली संवेदना आणि त्यातील वस्तू, गुदद्वाराची इंद्रिय आणि त्याद्वारे दाखवून देता येणारी वस्तू, दोन्ही चरण आणि दोन्ही गंतव्य, मन आणि मनात येणारी वस्तू, बुद्धी आणि ज्ञानाच्या वस्तू, अहंकार आणि त्याची वस्तू, चिंता आणि चिंतनाच्या वस्तू, परिणाम आणि त्याची वस्तू, जीवन आणि जीवनाच्या वस्तू, हे सर्व देवावर अवलंबून आहे. जो तो पाहतो, स्पर्श करतो, वास घेतो, चाखतो, चिंतन करतो, जाणतो आणि कृती करतो, तो शास्त्ररूपात पुरुष आत्मा आहे. तेही अमर भगवंतात सुस्थितीत आहे. निसंचयपणे जो त्याला ओळखतो, तो शुद्ध अविनाशी सावलीशिवाय शरीर नसलेला, लाल, पिवळा इत्यादी रंग नसलेला मनुष्य आहे. तो परम अविनाशी भगवंतालाच प्राप्त होतो. तो सर्वज्ञ आणि सर्वव्यापी होतो. हा पुढचा श्लोक त्याच्याबद्दल आहे. ज्याप्रमाणे विज्ञानाच्या रूपात आत्मा संपूर्ण जीव आणि 5 भूतांसह सर्व इंद्रिये आणि विवेक आश्रय घेतात, हे प्रिय, ज्याला माहीत आहे की अमर ईश्वर सर्वज्ञ आहे, तो सर्व रूपात भगवंतात प्रवेश करतो. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर संपले. त्याच्यानंतर महर्षी पिप्पलाद यांना सत्यकाम यांनी विचारले, देवा, मनुष्याला कितीही मृत्यू आला तरी तो त्या ओंकाराचे चांगले चिंतन करतो, त्या पूजेच्या सामर्थ्याने तो निर्विवादपणे जिंकतो. हा माझा प्रश्न आहे. सत्यकाम हे नक्कीच ओंकार आहे असे प्रसिद्ध महर्षींनी सांगितले. तो सर्वोच्च आणि सर्वोच्च आहे, म्हणून अशा प्रकारे ध्यान करणारी व्यक्ती या एका आधाराचे पालन करते, म्हणजे प्रणव मंत्राचा विचार करून एकतर परमात्म्यात किंवा ब्रह्मामध्ये त्याच्या श्रद्धेनुसार जर त्या उपासकाने एक मात्रा असलेल्या ओंकाराचे योग्य प्रकारे ध्यान केले तर तो लवकरच पृथ्वीवर जन्म घेतो. उपासनेद्वारे त्याच्या ध्येयाकडे प्रेरित होतो.
ऋग्वेदातील श्लोक त्याला मानवी शरीर प्राप्त करण्यास सक्षम करतात. येथे उपासकाला ब्रह्मचर्य प्राप्त होते आणि वैभवाचा अनुभव येतो. पण 2 मात्रांनी युक्त असलेल्या ओंकाराचे नीट ध्यान केले तर चंद्रलोकात पोहोचल्यासारखे वाटते. तो यजुर्वेदाच्या ऋचांद्वारे अवकाशात स्थित चंद्रलोक वरच्या दिशेने घेऊन जातो. चंद्रलोकातील ऐश्वर्य अनुभवून तो या जगात परततो. परंतु तो जो या परमात्म्याचे ओमच्या त्रिगुण रूपाने ध्यान करतो तो तेजस्वी सूर्याच्या जगात जातो. जसा साप केंचुलीपासून वेगळा होतो त्याच प्रकारे तो पापांपासून पूर्णपणे मुक्त होतो. सामवेदातील स्त्रोतांनी त्याला ब्रह्मलोकांपर्यंत नेले जाते. पुढील 2 श्लोक हे शरीराच्या रूपात नगरात राहणाऱ्या आणि जीवांच्या समुदायाच्या रूपात परमतत्वांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या अंतरात्मा परमात्म्याच्या पुरुषोत्तमाचा साक्षात्कार कसा होतो याबद्दल आहेत. ओंकार अ, उ आणि म या 3 राशींचा एकमेकांशी संयोगाने वापर केला आहे किंवा प्रत्येक ध्येयाचा विचार करण्यासाठी ते स्वतंत्रपणे वापरले जाऊ शकते. दोन्ही प्रकारे ते मृत्यूशी संबंधित आहे. देवाला जाणणाऱ्या जाणकार व्यक्तीला जेव्हा हे प्रमाण बाहेरून आणि आत आणि कामामध्ये संपूर्णपणे वापरले जाते तेव्हा त्याला त्रास होत नाही. एकच उपासना केल्याने उपासक आपल्या प्रार्थनेद्वारे या मानवी जगात आणला जातो. दुसरे म्हणजे यजुर्वेदिक स्त्रोतांनी 2 मात्राचा उपासक अवकाशात चंद्रलोकात नेला जातो. जो ओंकाराची पूर्ण पूजा करतो त्याला समश्रुती ब्रह्मलोकात घेऊन जातात. जे जाणकार लोक जाणतात ओंकाराच्या रूपावर विसंबून राहूनच विवेक साधना परब्रह्म पुरुषोत्तम प्राप्त होते, जी परम शांती, युगरहित, मृत्यूरहित, निर्भय आणि श्रेष्ठ आहे. जेव्हा सुकेश ऋषींनी प्रसिद्ध महात्मा पिप्पलाद भगवान कौशल यांना विचारले, मूल राजकुमार हिरण्यनाभ माझ्याकडे आला आहे आणि हा प्रश्न विचारला, हे भारद्वाजा, तुला 16 कला असलेला माणूस माहीत आहे का? मी त्या राजपुत्राला म्हणालो, मी त्याला ओळखत नाही. जर मी त्याला ओळखले असते तर मी तुला दुसरे का सांगितले नसते? तो माणूस त्याच्या मुळासकट चुकून जातो आणि खोटे बोलणारा नाश पावतो, म्हणूनच मी खोटे बोलू शकत नाही. माझे उत्तर ऐकून तो राजकुमार अरुणला रथावर बसवून शांतपणे निघून गेला. मी तुम्हाला हे विचारले आहे की 16 कला असलेला तो माणूस कुठे आहे? ते प्रसिद्ध महर्षी त्याला म्हणाले, प्रिय, इथे या शरीरात हा पुरुष आहे, त्याच्याकडे या 16 कला प्रगट झाल्या आहेत. त्याने विचार केला की जेव्हा शरीरातून कोणी बाहेर येईल तेव्हा मला काढून टाकले जाईल, तेव्हा कोणी उपस्थित असेल तेव्हा मी उपस्थित राहील. असा विचार करून सर्वप्रथम त्याने प्राणाची निर्मिती केली. प्राणानंतर त्याने श्रद्धा निर्माण केली. त्यानंतर आकाश, वायू, प्रकाश, जल, पृथ्वी 5 भूते प्रकट झाली. त्यानंतर मन, विवेक आणि इंद्रिय समुदाय अस्तित्वात आला. त्यानंतर अन्नाची निर्मिती झाली आणि अन्नापासून वीर्य निर्माण झाले. मग निरनिराळ्या प्रकारचे मंत्र, निरनिराळ्या प्रकारच्या कृती आणि परिणामी या लोकांमध्ये भिन्न जग निर्माण झाले आणि नावे निर्माण झाली. प्रलयाचे उदाहरण खालीलप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे या नद्या समुद्राकडे लक्ष करतात आणि वाहून गेल्यानंतर समुद्रापर्यंत पोहोचतात आणि त्यात विलीन होतात, त्यांचे नाव रूप नष्ट होते, मग समुद्राला या एकाच नावाने हाक मारली जाते, त्याचप्रमाणे या परमात्म्याच्या या 16 कलांना जो सर्व बाजूनी पूर्णपणे पाहतो त्याचा सर्वोच्च आधार परम गती पुरुष आहे. प्रलयाच्या वेळी परमात्मा प्राप्त केल्यानंतर परमात्मा त्यामध्ये विलीन होतो आणि ही सर्व स्वतंत्र नावे आणि रूपे नष्ट होतात. मग त्या पुरुषांना या नावानेच हाक मारली जाते. हा पुढचा श्लोक कोणत्याही कलेशिवाय त्याच अमर देवाबद्दल आहे. रथचक्राच्या नाभीच्या पायथ्याशी किरण ज्याप्रमाणे स्थित आहेत त्याप्रमाणे वर उल्लेख केलेल्या सर्व कला पूर्णपणे उपस्थित आहे. सर्व जाणण्यायोग्य असलेल्या, सर्वांचा पाया असलेल्या परमात्म्याला जाणले पाहिजे, म्हणजे मृत्यू तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. ते प्रसिद्ध महर्षी पिप्पलाद या सर्वांना म्हणालो, मला या ब्रह्माबद्दल एवढंच माहिती आहे, यापेक्षा श्रेष्ठ तत्व नाही. या 6 ऋषींनी पिप्पलदादांची पूजा केली आणि सांगितले की तुम्ही आमचे पिता आहात, ज्याने आपल्या अज्ञानाच्या दुसऱ्या बाजूला नेले आहे. परम ऋषी तुला नमस्कार असो. परम ऋषींना वंदन. ब्रह्म काय आहे? ब्रह्म दैवी अल्गोरिदम, दैवी बुद्धिमत्ता आणि दैवी सॉफ्टवेअर आहे. वैदिक सनातन धर्म हा 4 मूलभूत विचारांचा आहे. परब्रह्म म्हणजे ईश्वर, ब्रह्म, ब्रह्मांड आणि आत्मतत्व किंवा आत्मा.
जवळजवळ सर्व उपनिषदे मूलभूत तंत्र शिकवणीवर आधारित आहेत, जे निसर्गाचे तंत्रज्ञान आहे. आता तो ब्रह्म जिज्ञासा. ब्रह्म म्हणजे काय ते पाहू. ब्रह्म म्हणजे जे डोळे पाहू शकत नाहीत, कान ऐकू शकत नाहीत, मनाला कळू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे डोळे पाहतील, कान ऐकू शकतील आणि मन जाणू शकते, हे अदृश्य आणि न दिसणारे ब्रह्म अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा मोठे आहे. त्याला आकार नाही, वजन नाही, रंग नाही, हात नाही, पाय नाही, प्रकाश नाही, अंधार नाही. ब्रह्माला स्वतःचे अस्तित्व सुद्धा नाही आणि ते अव्यक्त म्हणून ओळखले जाते. ते पदार्थासोबत राहते आणि पदार्थाचे नियमन करते. खरे ज्ञान म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्मांड यांच्यातील संबंध समजून घेणे. ब्रह्म चेतन आहे आणि ब्रह्मांड माया आहे, हे नाते समजून घेतले पाहिजे आणि तेच खरे ज्ञान आहे. सर्वम खल्विदम ब्रह्मम. सर्व काही आणि सर्वत्र केवळ ब्रह्मच आहे. हे जग ब्रह्माद्वारे विकसित झाले आहे आणि ब्रह्मामध्येच विरघळेल. सर्व सजीव किंवा निर्जीव प्राणी ब्रह्मामुळेच जन्म घेतात, जगतात आणि मरतात. ब्रह्म सर्वत्र आहे आणि केवळ जीवनाचे आणि विश्वाचे भौतिक कारण आहे. म्हणून ब्रह्म खरोखरच एक दैवी अल्गोरिदम, दैवी बुद्धिमत्ता आणि दैवी सॉफ्टवेअर आहे. आमचा संपूर्ण व्यवहार हा पदार्थ आणि संबंधित जीवनाच्या तत्वाद्वारे होतो. द्रव्य किंवा मायेपेक्षा शुद्ध, भावनिक, असाधारण आहे. वैशेषिक तत्वज्ञानात स्पष्ट केल्याप्रमाणे त्याचा गुणधर्म, क्रिया किंवा अनुपस्थिती याच्याशी संबंध नाही. हे अणुपेक्षा सूक्ष्म आहे आणि विभाजित किंवा अस्पष्ट नाही. अणुपेक्षा लहान आणि सर्वात मोठ्यापेक्षा मोठा. जे डोळ्यांनी दिसू शकत नाही, स्पर्श केल्यावर जाणवू शकत नाही, ज्याला मूळ नाही, रूप किंवा रंग नाही, ज्याला डोळा किंवा कान असे कोणतेही भौतिक अवयव नाहीत, त्याला हात किंवा पाय नाही, जो शाश्वत आहे, तो पराक्रमी आहे, ते सर्व व्याप्त, सूक्ष्मातील सूक्ष्म, अविनाशी आणि सर्व जीवांचे जननेंद्रिय आहे. हे ज्ञानी आणि धीर गंभीर पुरुषांनी पाहिले आहे. जेथे डोळे पोहोचू शकत नाही, वाणी पोहोचू शकत नाही, मन पोहोचू शकत नाही, समजू शकत नाही किंवा चिकाटी नाही, ज्या पद्धतीने उपदेश केला जातो पण वेगळा दिसतो आणि कळत नाही, ही व्याख्या पूर्वजांकडून शिकायला मिळते. ब्रह्माचे कोणतेही भौतिक किंवा अभौतिक स्वरूप नाही. ते अव्यक्त आणि शुद्ध आहे. ब्रह्म शुद्ध आणि पवित्र आहे. ते ज्ञान प्रोग्रॅम नसून ज्ञानाचे स्वरूप प्रोग्रॅमर आहे. ब्रह्म जे सर्वव्यापी, सूक्ष्मात सूक्ष्म, अविनाशी आणि सर्व जीवांचे जननेंद्रिय आहे, हे ज्ञानी आणि धीर गंभीर पुरुषांनी पाहिले आहे. जेथे डोळे पोहोचू शकत नाहीत, वाणी पोहोचू शकत नाही, मन पोहोचू शकत नाही, समजू शकत नाही किंवा चिकाटी नाही, ज्या पद्धतीने उपदेश केला जातो पण वेगळा दिसतो आणि कळत नाही, ही व्याख्या पूर्वजांकडून शिकायला मिळते. जे जीवनापासून प्राण अनुभवले जाऊ शकत नाही आणि टिकू शकत नाही, परंतु ज्याच्यामुळे जीवन इंद्रिय सहन करू शकते, ते ब्रह्म आहे. ज्याची लोकांना जाणीव होते, समंजस आणि गुणात्मक जग, ते ब्रह्म नाही. श्री शंकराचार्यांनी वरील ब्रह्म आत्मतत्वाच्या स्वरूपात स्पष्ट केले. मी हे आत्मतत्व म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त नाही. म्हणजे ना मी कान, ना जीभ, ना नाक, ना डोळा, ना आकाश, ना पृथ्वी, ना प्रकाश, ना वायू. मी स्वतत्व आनंददायी शिव आहे. मी अर्थातच प्राण नाही, पाच वारे नाही, पंचवायू नाही, पाच कोश नाही, वाणी नाही, हात नाही, पाय नाही, गुप्तांग नाही, गुदा नाही. मी सुखरूप शिव आहे. शिव आहे. हे देवगण, परमेश्वराची पूजा करताना कानांनी शुभवचन ऐकूया, डोळ्यांनी कल्याण पाहणे, बळकट इंद्रियांनी व शरीराचे भगवंताची स्तुती करणे, पूजनीय भगवंताला जे काही आयुष्य उपयोगी पडेल त्याचा आनंद घ्या. यज्ञ करण्यास समर्थ होऊन आपण आपल्या डोळ्यांनी शुभदृष्टी पाहू शकतो आणि आपल्या स्थिर अंगाने व शरीराने स्तुती केल्याने आपण देवतांसाठी हितकारक जीवनाचा आनंद घेऊ शकतो. तिहेरी तापांची शांतता असावी. महान आणि आदरणीय इंद्र, आम्हाला आशीर्वाद देवो. परमनंट ज्ञानी किंवा परमनंट धनी पुष आपले कल्याण करोत. दुष्कर्म आणि अडथळ्यांसाठी चक्रांप्रमाणे प्राणघातक असलेले गरुड आपले कल्याण करोत.
आणि भगवान बृहस्पती आपले कल्याण करोत. ओम शांती शांती शांती. त्रिगुणांची शांती असो. ओम परमात्म्याचे स्मरण करून उपनिषद सुरू करतो. भारद्वाजाचा मुलगा सुकेशा आणि शिवकुमार सत्यकाम आणि सूर्यायनी हे गर्ग गोत्रात जन्मलेले आणि कोसलचे अश्वलायन आणि काबंदी, भार्गवांचे पणतू आणि विदर्भातील कात्या ऋषी हे 6 प्रसिद्ध ऋषी होते, जे वेदप्रधान परब्रह्माचा शोध घेत असताना भगवान पिप्पलाद ऋषीकडे गेले. पिप्पलाद ऋषी सुकेशा आणि इतर ऋषींना म्हणाले, तुम्ही सर्व भक्तिभावाने ब्रह्मचर्य पाळा आणि वर्षभर तपस्या करा. त्यानंतर तुमच्या इच्छेनुसार प्रश्न विचारा. मला माहीत असेल तर नक्की सांगेन. त्यानंतर कात्या ऋषींचा नातू कबंदी याने विचारले की कोणत्या सुप्रसिद्ध आणि विशिष्ट कारणांसाठी संपूर्ण लोक विविध रूपात जन्म घेतात. प्रसिद्ध महर्षी त्याला म्हणाले, प्रजापती, ज्याला विषय निर्माण करण्याची इच्छा आहे त्याने तपश्चर्या केली. त्याने एक रई निर्माण केला आणि दुसरा प्राण. ही जोडी हे दोघेही विविध प्रकारचे विषय निर्माण करतील. सूर्य हा जीवन आहे हे निश्चितच खरे आहे. चंद्रमा रई आहे. जे काही आकार असलेले इतर आहेत ते म्हणाले, पृथ्वी, तेज, जल व आकाररहित आकाश, वायू सर्व काही रई म्हणजे स्त्री तत्वात आहे. मानून मूर्त स्वरूपात दिसणाऱ्या वा भासणाऱ्या सर्व वस्तू रई आहेत. रात्रीनंतर उगवणारा सूर्य पूर्वेकडे प्रवेश करतो. ते पूर्व दिशेच्या प्राणांना त्यांच्या किरणांमध्ये सामावून घेतो. ते दक्षिण दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, खाली लोक, वरचे लोक आणि दिशांमधील भाग प्रकाशित करतात. हे सर्व जीवन आणि संपूर्ण जग आपल्या किरणांमध्ये सामावून घेतो. उगवणारा सूर्य आहे, वैश्वानर अग्नी आहे, जीवनाचे वैश्विक रूप आहे. हेच आज ऋचाने सांगितले आहे. पूर्णपणे मध्यवर्ती, सर्वज्ञ, सर्वव्यापी, तेजस्वी आणि सर्व किरणांसह अद्वितीय सूर्य हा सूर्य आपल्या सर्व किरणांसह सर्व प्राणीमात्रांच्या जीवांचा प्राण होऊन उगवतो. संवत्सर हा 12 महिन्यांचा कालावधी असून तो प्रजापती आहे. त्यात 2 आयन आहेत, दक्षिण आणि उत्तर. त्यामध्ये असे लोक आहेत जे इष्ट आणि पूर्त कर्मांना कर्म मानून आपली इच्छा आणि पुण्य कर्म दृढ निश्चयाने पूजा करतात. ते चंद्राच्या जगात पोहोचतात. ते पुन्हा परत येतात. त्यामुळे संततीची इच्छा असणारे हे ऋषी दक्षिण मार्गाची प्राप्ती करतात. पितृयान नावाचा हा मार्ग आहे. जे तपश्चर्या आणि तपश्चर्य याच्या बरोबरच अध्यात्म आणि भक्तीद्वारे भगवंताचा शोध घेतात आणि उत्तरायण मार्गाने सूर्यलोक जिंकतात. हे सूर्याच्या जीवनाचे केंद्र आहे. हे एक पवित्र आणि निर्भय पद आहे. ही सर्वोच्च गती आहे. त्यामुळे ते परत येत नाहीत. अशा प्रकारे हे निरोध पुनरावृत्तीचे निवारक आहेत. सूर्य सर्वांचा 5 पायांचा पिता, 12 आकृती असलेला जल उत्पादक सर्वांपेक्षाही उंच ठिकाणी सांगितला जातो. आणि इतरांचे म्हणणे आहे की 7 चाकी 6 आरोवाला गाडीत बसलेला सर्वांना चांगला ओळखतो. सूर्य जगातील सर्वांना ओळखतो. महिना स्वतः प्रजापती आहे. त्याचा कृष्ण पक्ष रई आहे. शुक्ल पक्ष हे जीवन आहे. म्हणून हे ऋषी निस्वार्थपणे शुक्ल पक्षाच्या काळात यज्ञ कर्तव्य करतात. ज्यांना इतर ऐहिक सुखे हवी आहेत ते कृष्ण पक्षात शुभविधी करतात. प्रजापती म्हणजे दिवस आणि रात्रीची जोडी. त्याचा दिवस म्हणजे त्याचे जीवन. अजून रात्र आहे, ज्यामुळे जे लोक दिवसा स्त्री सहवास करतात हे लोक खरोखरच आपले आयुष्य कमकुवत करतात. जो रात्रीच्या वेळी स्त्रीशी सहवास करतो तो ब्रह्मचारी असतो.
प्रजापती म्हणजे जोडी. अन्न हे स्वतःच प्रजापती होय, कारण ते वीर्य निर्माण करते. त्या वीर्यापासून हा संपूर्ण जीव जन्माला आला आहे. जो निश्चयाने प्रजापती व्रताचा विधी करतो ते जोड्या तयार करतात. ज्याची तपश्चर्या ब्रह्मचर्य आहे, ज्याने सत्याची स्थापना केली आहे, त्यालाच ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. ज्याच्याकडे कपट किंवा खोटेपणा नाही आणि कोणताही भ्रम किंवा कपट नाही, त्यांना शुद्ध ब्रह्मलोक मिळतात. यानंतर विदर्भातील भार्गवाने पिप्पलाद ऋषींना विचारले, भगवान किती देवता प्रजेला धारण करतात? त्यापैकी कोण हे प्रकाशित करतात? तरी मला सांगा, या सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? प्रसिद्ध महर्षी पिप्पलाद भार्गवांना म्हणाले, ते प्रसिद्ध आकाश हेच देवता आहे. वायू, अग्नी, जल, पृथ्वी, वाणी, नेत्र, क्षोत्र आणि मन हेही देवता आहेत. हे सर्वजण आपली शक्ती व्यक्त करतात आणि अभिमानाने सांगतात की हे शहर आम्ही एक आश्चर्य देऊन धारण करून ठेवले आहे. श्रेष्ठ प्राण त्यांना म्हणाले, मोहात पडू नका. माझे हे रूप मी 5 भागात विभागून या शरीराला आश्रय देऊन वाहून नेतो. हे ऐकूनही ते अविश्वासू राहिले. तो जीव अभिमानाने शरीराच्या वरच्या बाजूने बाहेर पडताना दिसत होता. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा त्याच्याबरोबर इतरही त्या शरीरातून बाहेर पडू लागले आणि तो थांबल्यावर इतर सर्व देवताही थांबले. मग ज्याप्रमाणे मधमाशांचा राजा बाहेर पडतो, त्याचप्रमाणे शरीरातील सर्व मधमाशा त्याच्याबरोबर बाहेर पडतात आणि तो बसला की सगळे खाली बसतात. अशीच अवस्था त्या सर्वांची झाली. त्यामुळे प्राणाचे वाणी, डोळे, श्रवण आणि मन यांचे विशेषत्व व श्रेष्ठत्व अनुभवून ते प्रसन्न झाले व प्राणाची स्तुती करू लागले. हे जीवन अग्नीसारखे तापलेले आहे. हा सूर्य आहे, हा ढग आहे, हा इंद्र आहे, ही हवा आहे. हा जीव स्वरूप ईश्वरच पृथ्वी रई आहे. ज्याला सत्य, असत्य आणि अमर म्हणतात, तेही जीवन आहे. रथाच्या चाकाच्या नाभीला जोडलेल्या प्रवक्त्याप्रमाणे ऋग्वेदाची संपूर्ण स्तोत्रे आहेत. यजुर्वेदाचे मंत्र, सामवेदाचे मंत्र, यज्ञ करणारे लोक आणि ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे अधिकारी वर्ग हे सर्व त्याच्या जीवनातून अंतर्भूत आहेत. हे प्राण, तूही प्रजापती आहेस. हे जीवन आहे. आपण निर्माता आहात. गर्भात फिरणारा तूच आहेस आणि आईवडिलांच्या अनुषंगाने जन्म घेणारा तूच आहे. हे सर्व प्राणी नक्कीच तुम्हाला नैवेद्य देतात, जे तुमच्या अपानांसारख्या इतर आत्म्यांसह स्थिर आहेत. हे आत्मा, देवांसाठी तू सर्वोत्तम अग्नी आहेस. पितरांसाठी स्वधा प्रथम येते. अथर्व हे अंगिरा इत्यादी ऋषींनी आचरणात आणलेले सत्य आहे. हे आत्मा, तू इंद्र, रुद्र आणि तेजाने संपन्न रक्षक आहेस. अंतराळात भटकणारा तूच आहेस. तू सूर्य आहेस. सर्व ज्योतिर्गणांचा स्वामी आहेस. जेव्हा तुम्ही ढग बनता आणि पृथ्वीवर सर्वत्र पाऊस पडतो, तेव्हा ते जीवन असते. मग आपल्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे अन्न तयार होईल हे जाणून तुमचे सर्व लोक आनंदी होतात. हे प्राण, संस्काराने रहित असूनही तू सर्वश्रेष्ठ ऋषी आहेस. आम्ही तुमच्यासाठी अन्न पुरवणार आहोत आणि तुम्ही भक्षक आहात. तुम्ही सर्व जगाचे परम गुरु आहात. आकाशात विचार करणारा हा प्राण, तूच आमचा बाप आहेस. हे प्राण आहे,
ते तुमच्या वाणीच्या रूपात आहे आणि परिसरात किंवा डोळ्यात किंवा मनात जे काही आहे ते कल्याणमय बनव. तू उत्क्रमण करू नको. हे दृश्य जग आणि त्यापैकी काही स्वर्गात स्थित आहेत ते सर्व प्राणाच्या नियंत्रणाखाली आहेत. ज्याप्रमाणे एक माता आपल्या मुलांचे रक्षण करते त्याचप्रमाणे आम्हाला तेज आणि बुद्धी प्रदान कर. या प्रकारे दुसरा प्रश्न समाप्त झाला. कुशल देशी अश्वलायनने महात्मा पिप्पलादांना विचारले, हे प्रभू, हे प्राण कशापासून उत्पन्न होते, ते या शरीरात कसे येते आणि कसे विभागले जाते, कसे स्थित आहे, तो कसा उत्क्रमण करतो व शरीरातून बाहेर पडतो, हे बाह्य जगाला कसा नीट धरून असतो, मन आणि इंद्रियांना शरीरात वसलेले जग कसे जाणवते. तेव्हा महर्षी म्हणाले की तुम्ही फार कठीण प्रश्न विचारता, पण तुम्हाला वेद चांगले माहिती आहेत म्हणून मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतो. या जीवनाची उत्पत्ती ईश्वरापासून झाली आहे. ज्याप्रमाणे सावली जेव्हा मनुष्य असते तेव्हाच होते, अशा रीतीने हा आत्मा या भगवंतावर अवलंबून आहे आणि ते मनाच्या संकल्पामुळे या शरीरात येते. ज्याप्रमाणे चक्रवर्ती महाराज स्वतः वेगवेगळ्या पद्धतीने अधिकाऱ्यांची नियुक्ती करतात, तुम्ही या गावांमध्ये राहा, तुम्ही या गावांमध्ये राहा, अशा प्रकारे हा मुख्य प्राण इतर प्राणांची स्वतंत्रपणे स्थापना करतो. तो प्राण गुदद्वारात आणि वर्तमानात अपान ठेवतो. तो स्वतःच तोंड आणि नाकातून प्रवास करतो. हे डोळे आणि क्षेत्रांमध्ये स्थित आहे आणि शरीराच्या मध्यभागी समान राहते. या प्रणालीमध्ये हीच हवा आहे जी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे संपूर्ण शरीरात पोहोचते आणि या 7 ज्वाला निर्माण होतात जे विषय प्रकाशित करतात. हा जीवात्मा हृदय देशात राहतो. या हृदयात मुळात 100 नाड्यांचा समुदाय आहे. त्यांच्या प्रत्येक नाडीला 100 फांद्या असतात. प्रत्येक शाखेत 72,000 नाड्या असतात. त्यामध्ये व्यान वायू विचारण करतो आणि आणखी एका नाडीद्वारे उदान वायू वरच्या दिशेने विचरण करतो. पुण्यकर्मातून तो मनुष्याला पुण्यलोकात घेऊन जातो. पापी कर्मामुळे पाप योनीत घेऊन जातो आणि पापी आणि पुण्य अशा दोन्ही कर्मांद्वारे तो जीवात्म्याला मानवी शरीरात घेऊन जातो. हे निश्चित आहे की सूर्य हे बाह्य प्राण आहे. या नेत्र संबंधित प्राणावर कृपा करत सूर्य उदय होतो. हेच घडते. अपान पृथ्वीवरील वायूच्या शक्तीच्या रूपातील देवता हे माणसाच्या अपान वायूला स्थिर करते. आकाश हे पृथ्वी आणि स्वर्ग यामधील अंतराळ जग आहे. तो समान आहे. वायू ही व्यान आहे. प्रसिद्ध तेज ही उदान वायू आहे. त्यामुळे त्याच्या शरीरातील तेज शांत होते आणि मनात विलीन झालेल्या इंद्रियांसह आत्मा पुनर्जन्म घेतो. ज्याचा जो संकल्प असतो तो आत्मा संकल्पासह मुख्य प्राणात स्थित होतो. मुख्य प्राणशक्ती जी तेज उदान वायूने युक्त असते ती मनासह इंद्रियांनी परिपूर्ण असते. ती आत्म्याला त्याच्या निश्चयानुसार वेगवेगळ्या जगात किंवा वेगवेगळ्या प्रजातींमध्ये घेऊन जाते. अशा प्रकारे जीवनाचे रहस्य जाणणाऱ्या कोणत्याही विद्वानाचा वंश कधीच नष्ट होत नाही, तो अमर होतो. या विषयावरील हा पुढील श्लोक आहे.
प्राणाची उत्पत्ती, आगमस्थान, उत्पत्ती आणि व्याप्ती तसेच 5 आध्यात्मिक भेद चांगल्या प्रकारे जाणून घेतल्याने मनुष्य अमृताचा अनुभव घेतो. त्यानंतर सोयनी ऋषींनी प्रसिद्ध पिप्पलाद मुनींना विचारले की या मानवी शरीरात कोणकोण देवता झोपतात, अजून कोणकोण देवता जागा राहतात, कोणत्या देवता स्वप्न पाहतात, हे सुख कोणाला मिळते, हा माझा प्रश्न आहे की हे सर्व निश्चित रूपाने कोणामध्ये राहतात, हा माझा प्रश्न आहे. ते प्रसिद्ध ऋषी त्यांना म्हणाले, ज्याप्रमाणे मावळत्या सूर्याची सर्व किरणे या तेजोमंडळाने एक होतात, मग जागृत झाल्यावर त्यांचा विस्तार होतो, त्याचप्रमाणे झोपेच्या वेळी या सर्व इंद्रियेही परमात्म्याच्या मनात एक होतात. यामुळे त्यावेळी हा आत्मा ना ऐकतो, ना पाहतो, ऐकत नाही, चव घेत नाही, स्पर्श करत नाही, बोलत नाही, स्वीकारत नाही किंवा लैंगिक आनंद घेत नाही, तसेच मूत्रविष्ठा वगैरे बाहेर टाकत नाही, तो फक्त काम करत नाही, तो ज्यावेळी झोपलेला असतो असे लोक म्हणतात. या भौतिक नगरीत केवळ 5 प्राणरूपे अग्नी जागृत असतात. हे प्रसिद्ध अपान म्हणजे गारपत्य अग्नी, व्यान अन्वहार्य पचनाचे नाव दक्षिणाग्नी आहे. गारपत्य अग्नीमधून जो उचलतो आणि नेतो, आह्वनीय आणि अग्नी प्रणयन हे केवळ उचलून वाहून नेल्यामुळेच प्राणाचे स्वरूप आहे. जो ऊर्ध्वश्वास आणि अधोश्वास असतो, जणू ते दोघेही अग्निहोत्राची आहुती आहेत. जो समान भावनेने सर्वांपर्यंत पोहोचतो, म्हणून त्याला समान म्हणतात. जो हवन करतो तो ऋत्विक होय. प्रसिद्ध मन हे यजमान आहे. अभिष्ट फळ म्हणजे उदान. ते उदान स्वतः या मनरूप यजमानाला रोज झोपेच्या वेळे ब्रह्मलोकात पाठवते, म्हणजे हृदयाची पोकळी गुहेकडे जाते. या स्वप्नावस्थेत हा परमात्मा आपल्या विभूतीचा अनुभव घेतो. जे दिसले त्याने ते पुन्हा पुन्हा पाहिले, वेगवेगळ्या आणि दिशा निर्देशांमध्ये पुन्हा पुन्हा अनुभवले, विषय पुन्हा पुन्हा अनुभवतात. एवढेच नाही तर पाहिलेले आणि न पाहिलेले, ऐकलेले आणि न ऐकलेले, अनुभवलेले आणि न अनुभवलेले, अस्तित्वात असलेले आणि नसलेले सर्व या पद्धतीने पाहिले आहे आणि त्याने स्वतः सर्व काही साध्य झालेले पाहिले आहे. जेव्हा ते तेज उदान वायूने अधिभूत होत जाते, त्या स्थितीत जीवात्मा रूप, देवता, स्वप्ने बघत नाही. त्यावेळी जीवात्मा सुषुप्ती सुखाचा अनुभव घेत असतो. तू विचारलेली 5वी गोष्ट अशा प्रकारे समजून घेतली पाहिजे. हे प्रिये, ज्याप्रमाणे संध्याकाळी अनेक पक्षी आपल्या घरी झाडावर जाऊन आरामात राहतात, त्याचप्रमाणे पृथ्वीसारख्या घटकापासून ते प्राणसृष्टीपर्यंत सर्व काही खाली नमूद केल्याप्रमाणे परमेश्वराचा सुखाने आश्रय घेतात. पृथ्वी आणि त्याचे शरीर, सूक्ष्मगंध, पाणी आणि रस शरीर, पदार्थ, प्रकाश आणि स्वरूप शरीर, पदार्थ, हवा आणि स्पर्श शरीर, पदार्थ, आकाश आणि ध्वनी शरीर, पदार्थ, डोळा, इंद्रिय आणि वस्तू, लहान इंद्रिये आणि श्रवण, घ्राणेंद्रिये आणि वास घ्यायची वस्तू, चवीची जाणीव आणि चवीच्या वस्तू, त्वचेची जाणीव आणि स्पर्श करता येणारी वस्तू, बोलण्याची भावना आणि बोलता येणारा वस्तू, धरता येण्यासारखी वस्तू, दोन्ही हातांमध्ये अस्तित्वात असलेली इंद्रिय आणि ती वस्तू, गुदद्वारा संबंधीचा इंद्रिय आणि त्याद्वारे जोडता येणारी गोष्ट, अवस्था आणि गंतव्य दोन्ही, मन आणि मनात येणारी गोष्ट, ती गोष्ट बुद्धी आणि ज्ञानात येते, अहंकार आणि त्याचा विषय, चिंता आणि चिंतनात येणारी वस्तू, परिणाम आणि त्याचे विषय, जीव आणि पदार्थ हे सर्व परमेश्वरावर अवलंबून आहेत. जे तो बघणारा, स्पर्श करणारा, ऐकणारा, श्वास घेणारा, स्वाद घेणारा, मनन करणारा, जाणीव करून घेणारा, तसेच कर्म करणारा विज्ञान स्वरूप पुरुष जीवात्मा आहे. हा जीवात्मा अविनाशी परमेश्वरात भलीभांती स्थित आहे. निश्चयपणे जो त्याला ओळखतो तो शुद्ध, अविनाशी, सावलीशिवाय शरीर नसलेला, लाल, पिवळा इत्यादी रंग नसलेला विशुद्ध अविनाशी पुरुषाला ओळखतो. तो परम अविनाशी परमेश्वराला प्राप्त होतो. तो सर्वज्ञ आणि सर्वव्यापी होतो. हा पुढचा श्लोक त्याबद्दलचा आहे. ज्याप्रमाणे विज्ञानाच्या स्वरूपात आत्मा, संपूर्ण जीव आणि 5 भूतांसह संपूर्ण इंद्रिय आणि अंतःकरण आश्रय घेतात. हे प्रिय, ज्याला माहित आहे की अमर ईश्वर सर्वज्ञ आहे, तो सर्व रूपात परमेश्वरात प्रविष्ट होतो. अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर संपले.
त्याच्यानंतर महर्षी पिप्पलाद सत्यकाम यांनी विचारले, जो कोणी मनुष्य मृत्यूपर्यंत ओंकाराचे चांगले ध्यान करतो तो त्या उपासनेच्या सामर्थ्याने निसंशयपणे कोणता लोक जिंकतात, हा माझा प्रश्न आहे. सत्यकाम हे नक्कीच ओंकार आहे असे प्रसिद्ध महर्षींनी सांगितले आहे. ते परब्रह्म आणि अपरब्रह्म आहे. म्हणून अशा प्रकारचे ज्ञान असणारा मनुष्य प्रणव मात्र चिंतनाने अपर आणि परब्रह्म यातून श्रद्धेनुसार एकाचे अनुसरण करतो. जर त्या उपासकाने एक मात्रा असलेल्या ओंकाराचे योग्य प्रकारे ध्यान केले तर तो लवकरच पृथ्वीवर जन्म घेतो. उपासनेद्वारे त्याच्या ध्येयाकडे प्रेरित होतो. ऋग्वेदातील लोक त्याला मानवी शरीर प्राप्त करण्यास सक्षम करतात. तेथे तो उपासक तप, ब्रह्मचर्य आणि श्रद्धा याने संपन्न होऊन महिमा वा महानतेचा अनुभव करतो. पण दोन मात्रांनी युक्त असलेल्या ओंकाराचे नीट ध्यान केले तर जणू काही तो चंद्रलोकात घेऊन जातो. तो मनोमय चंद्रलोकाला प्राप्त होतो. तो यजुर्वेदच्या मंत्रोद्वारा अंतरिक्ष स्थित चंद्रलोक ला वरती घेऊन जातो. तो चंद्रलोक तिथल्या ऐश्वर्याचा अनुभव करून परत या लोकात परततो. परंतु जो या परमात्म्याचे ओमच्या त्रिगुण रूपाने ध्यान करतो तो तेजस्वी सूर्याच्या जगात जातो. जसा साप कात व चामडीपासून वेगळा होतो त्याच प्रकारे तो पापांपासून पूर्णपणे मुक्त होतो. सामवेदातील स्तोत्रांनी त्याला ब्रह्मलोकापर्यंत नेले जाते. त्याला अंतरात्म्याचा साक्षात्कार होतो. तो हा जीव समुदाय रूप परम तत्व यांनी अत्यंत श्रेष्ठ शरीर रूप नगरात राहणारा अंतर्यामी परम पुरुष पुरुषोत्तम याला साक्षात करून घेतो. या विषयात पुढील श्लोक आहेत. ओंकार अ, उ आणि म या तीन मात्रांना एका दुसऱ्याशी संयुक्त राहून प्रयुक्त केलेली असो किंवा पृथक पृथक एक एक ध्याने याचा प्रयोग केलेला असो, मृत्यूयुक्त आहे. बाहेर आतील मधली क्रिया पूर्णतया या तिन्ही मात्रांचा प्रयोग केल्याने त्या परमेश्वराला जाणणारा ज्ञानी विचलित होत नाही. एकच उपासना केल्याने उपासक आपल्या प्रार्थनेद्वारे या मानवी जगात आणला जातो. दुसरे म्हणजे जो दोन मात्रांची पूजा करतो त्याला यजुर्वेदिक श्रुतींनी आकाशातील चंद्रलोकात नेले. जो ओंकाराची पूर्ण पूजा करतो त्याला साम श्रुतींनी ब्रह्मलोकात नेले. जे ज्ञानी लोक जाणतात विवेकशील साधन ओंकाराच्या रूपावर अवलंबून राहूनच परम ब्रह्म पुरुषोत्तम प्राप्त होते, जी परमशांती जरारहित, मृत्यूरहित, निर्भय आणि श्रेष्ठ आहे. तेव्हा सुकेश ऋषींनी प्रसिद्ध महात्मा पिपलाद यांना विचारले, हे भगवान, कौशल देशीय राजकुमार हिरण्याब याने माझ्याजवळ येऊन प्रश्न विचारला. हे भारद्वाज, 16 कलांनी युक्त असलेल्या पुरुषाला जाणता काय? त्या राजकुमाराला मी म्हटले, मी त्याला ओळखत नाही. ओळखत असतो तर का सांगितले नसते? कारण खोटे बोलणारा माणूस पूर्णतः नष्ट होतो, म्हणून मी बोलण्यास असमर्थ आहे. तो राजकुमार चुपचाप रथावर आरूढ होऊन निघून गेला. याच गोष्टीला मी आपणाला विचारतो, तो 16 कलांनी युक्त पुरुष कोठे आहे? ते प्रसिद्ध महर्षी त्याला म्हणाले, हे प्रिय, येथे या शरीरात हा पुरुष आहे, त्यामध्ये 16 कला प्रकट झालेल्या आहेत. त्याने विचार केला की कोणाच्या शरीरातून जाण्याने मी गेलेला असेन आणि कोणाच्या असण्याने मी स्थित असेन. असा विचार करून सर्वप्रथम त्याने प्राणाची निर्मिती केली. प्राणानंतर त्याने श्रद्धा निर्माण केली. त्यानंतर आकाश, वायू, प्रकाश, जल, पृथ्वी ही 5 भूते प्रगट झाली. त्यानंतर मन, विवेक आणि इंद्रिय समुदाय अस्तित्वात आला. त्यानंतर अन्नाची निर्मिती झाली. अन्नापासून वीर्य निर्माण झाले. मग निरनिराळ्या प्रकारचे मंत्र, निरनिराळ्या प्रकारच्या कृती आणि त्यांचे परिणाम, त्यातून निरनिराळे जग निर्माण झाले आणि या लोकांमध्ये नावे निर्माण झाली. हा प्रलय उदाहरण खालील प्रमाणे आहे. ज्याप्रमाणे या नद्या समुद्राकडे लक्ष करतात आणि वाहत गेल्यानंतर समुद्रापर्यंत पोहोचतात,
आणि त्यात विलीन होतात, त्याचे नाम आणि रूप नष्ट होते, मग समुद्राला या एकाच नावाने हाक मारली जाते. त्याचप्रमाणे या परमात्म्याच्या 16 कलांना जो सर्व बाजूनी परिपूर्ण पाहतो त्याचा सर्वोच्च आधार परम गतिपुरुष आहे. प्रलयाच्या वेळी परमात्मा प्राप्त केल्याने परमात्मा त्यामध्ये विलीन होतो आणि ही सर्व स्वतंत्र नावे आणि रूपे नष्ट होतात. हा पुढचा श्लोक कोणत्याही कलेशिवाय त्याच अमरदेवाबद्दल आहे. रथचक्राच्या नाभीच्या पायथ्याशी किरण ज्याप्रमाणे स्थित आहेत त्याचप्रमाणे ज्यामध्ये वर नमूद केलेले सर्व कला पूर्णपणे उपस्थित आहेत. सर्व जाणण्यास योग्य असलेल्या परमात्म्याला जाणले पाहिजे, जेणेकरून मृत्यू तुम्हाला दुःख देऊ शकत नाही. त्या प्रसिद्ध महर्षी पिप्पलाद ऋषींनी सर्वांना सांगितले की मी या परम तत्वाला इतकेच जाणतो, यापेक्षा उत्कृष्ट तत्व नाही. या 6 ऋषींनी महर्षी पिप्पलाद यांची पूजा केली. तुम्ही आमचे पिता आहात, ज्यांनी आम्हाला अविद्येच्या दुसऱ्या पार पोहोचवले. आपण परम ऋषींना नमस्कार, परम ऋषींना नमस्कार.